नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळेच्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 6 प्रमुख गायी आणि त्यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, महाराष्ट्रातील 6 प्रसिद्ध गायी पाहत असताना सर्वात पहिलं ज्या गायीचं नाव येतं ती गाय म्हणजे देवणी गाय। ही गाय महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामध्ये प्रमुख आढळून येते। या गायीचे काळा आणि पांढरा हे 2 रंग आहेत। या गायीचा सांभाळ दुधासाठी आणि शेतीसाठी केला जातो। ही गाय किमान 9 ते 10 लिटर एवढं दूध देते, त्यामुळे दुधासाठी ही गाय खूप चांगली आहे। ही झाली महाराष्ट्रातील पहिल्या देवणी गायीची माहिती। या व्यतिरिक्त तुम्हाला देखील याची माहिती आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील दुसरी आणि सर्वात प्रसिद्ध असणारी ती म्हणजे खिल्लार गाय। ही गाय प्रमुख सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये आढळून येते, पण ही गाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। ही गाय पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये किंवा करड्या रंगामध्ये आढळून येते। ही गाय फक्त 2 ते 3 लिटर एवढंच दूध देते, पण ही गाय बैलांसाठी प्रसिद्ध आहे, कारण हिला झालेले वासरं हे बैलगाडा शर्यतीसाठी तसेच शेतीसाठी आणि कारखान्यासाठी उपयोग केला जातो। म्हणूनच तर ही गाय महाराष्ट्रातील सर्व परिसरामध्ये आढळून येते। ही झाली महाराष्ट्रातील खिल्लार गायीची संपूर्ण माहिती। या व्यतिरिक्त तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा। महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात प्रसिद्ध गाय म्हणजे लाल कंधारी गाय। ही गाय संपूर्ण मराठवाड्यामध्ये आढळून येते। ही गाय गडद लाल व तांबडट रंगामध्ये। या गायीला जास्तीत जास्त उष्ण हवामान लागते आणि ही गाय दुधासाठी आणि शेतीसाठी उपयोगी आहे। ही झाली महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाच्या लाल कंधार गायीची माहिती। या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा। महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाची प्रसिद्ध गाय म्हणजे डांगी गाय। ही गाय जास्त प्रमाणामध्ये नाशिक तसेच मुंबई ठाणे या परिसरामध्ये आढळून येते। ही गाय पावसाळी परिसरामध्ये टिकणारी गाय आहे, त्यामुळे हिला जास्त प्रमाणामध्ये पावसाळी परिसरात पाळतात, जसे की कोकण इत्यादी भागांमध्ये हिला पाळलं जातं। या गायीच्या अंगावर काळे पांढरे चट्टे असतात आणि ते तेलकट असतात, त्यामुळे गायीचे पावसापासून संरक्षण होते। ही गाय दुधासाठी आणि तिच्या वळूंसाठी प्रसिद्ध आहे। हिचे वळू सुद्धा शेती कामासाठी खूप ताकदवर असतात। ही झाली महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकाच्या डांग्या गायीची माहिती। या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा। महाराष्ट्रातील 5व्या क्रमांकाची प्रसिद्ध आणि सर्वत्र पाळली जाणारी गाय, या गायीचे नाव आहे गवळाऊ गाय। ही गाय जास्त प्रमाणामध्ये विदर्भ परिसरामध्ये आढळून येते आणि ही गाय दुधासाठी अतिउत्तम गाय आहे। ही गाय 7 ते 9 लिटर एवढे प्रमाणात दूध देते। या गायीचे दूध सुद्धा अतिशय पौष्टिक आहे आणि या गायीचे बैल सुद्धा शेतीसाठी उपयोगी पडतात। ही झाली महाराष्ट्रातील विदर्भ परिसरातील गवळाऊ गायीची माहिती। या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा। महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गाय कोकण कपिला गाय। या गायीचे नाव कोकण कपिला जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कोकण कपिला गायीचा सांभाळ केला जातो आणि ही कोकण कपिला गाय सर्वात कमी प्रमाणामध्ये आढळत असल्यानं सर्वत्र सध्याच्या परिस्थितीत या गायीचा सांभाळ केला जातो। ही गाय जास्त प्रमाणामध्ये कोकणात आढळत असल्यानं हिचे नाव कोकण कपिला अशा प्रकारचे आहे। ही गाय लहान आकाराची असून कमी खर्चात या गायीचे पालन केले जाते। या गायीला दमट हवामानाची आवश्यकता असते। ही झाली कोकण कपिला गायीची संपूर्ण माहिती। या व्यतिरिक्त आपल्याला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 6 प्रमुख गायींची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। या अगोदर तुम्हाला ही माहिती होती का? कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि पुढील व्हिडिओ आपण भारत देशातील संपूर्ण गायी पाहणार आहोत, त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत आहात हे यूट्यूब चॅनल भुवनेश्वर गोशाळेचे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे आणि गोशाळेच्या देखील संपूर्ण माहितीचे व्हिडिओ सतत या यूट्यूब चॅनलवर येत असतात। आपली भुवनेश्वर गोशाळा बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरामध्ये आहे। आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये 70 ते 75 वृद्ध भाकड आणि कत्तलीपासून वाचवलेल्या गायींचा सांभाळ केला जातो। एक वेळेस आपल्या भुवनेश्वर गोशाळेला प्रत्येकानं भेट नक्की द्या आणि भुवनेश्वर गोशाळेतील वृद्ध भाकड आणि कत्तलीपासून वाचवलेल्या गोमातेच्या चाऱ्यासाठी किंवा पालन पोषणासाठी मदत करण्यासाठी दिलेल्या स्कॅनरवर मदत करा किंवा भुवनेश्वर गोशाळेच्या मोबाईल नंबरवर संपर्क करा।